नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा भाग छान आहे. आनंदी असणारा जीवा आपल्याला आज बघायला मिळणार आहे. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. काव्याला खूप भूक लागलेली असते आणि कापलेली फळं अगदी आवडीने खाते. सगळेच तिच्याकडे बघत असतात. तेव्हा काव्या म्हणते, अरे असं काय बघताय माझ्याकडे? अरे मला आणि बाळाला दोघांना पण खूप भूक लागली आहे. रोटीचा कार्यक्रम झाल्यानंतर मी जेवले, पण परत भूक लागली मला. नंदिनी सांगते, अगं काव्या, तू 2 जीवाची आहे, म्हणजे तुला भूक लागणारच. तुला कोणीही काही बोलणार नाही. हवं तेवढं खा. काव्या बाळाशी बोलत असते. काय आता बरं वाटतंय का? तर जीवा खूप आश्चर्याने बघत असतो. काव्या, तुला कसं कळतं त्याला भूक लागली ते? आतून काही सिग्नल येतो का? म्हणजे तू रात्रीची झोपली, बाळाला भूक लागली, तू काय करते? बाळासाठी काही खातेस का? एवढ्या रात्री कुठे उठणार म्हणून झोपून घेते. मग झोपल्यानंतर बाळ हट्ट करतं का तेही झोपून जातं? असं हेवी वाटतं का पोट? तर काव्या सांगते, या सगळ्या प्रश्नांची उत्तर ताई पण देऊ शकते. आणि पार्थ विचारतो, जीवा तू ठीक तर आहेस ना? तेव्हा जीवा म्हणतो, भीती वाटली ना? मोठमोठ्याने हसायला लागतो. रात्र झाली ना म्हणून घाबरवलं तिला. नंदिनी पण सांगते, अहो असं काय करता? तेव्हा काव्या म्हणते, हो जीवाला आवडतंच माझी फिरकी घ्यायला. पार्थ सांगतो, अरे नंदिनी पण प्रेग्नेंट आहे. तू हे प्रश्न नंदिनीला पण विचारू शकतो. जेव्हा काव्यांवर तू प्रश्नांचा भडीमार केला ना, तेव्हाच लक्षात आलं तू फिरकी घेतोय. पण काव्या, आता 3रा महिना संपला आहे. डिसेंबर नंतर घरामध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज येईल. डिसेंबर म्हटल्यानंतर काव्या सांगते, डिसेंबर महिन्यामध्येच माझी एक्झाम पण आहे आणि टेन्शन पण आलं आहे मला. तेव्हाच डिलिव्हरी पण. पार्थ म्हणतो, घाबरण्यासारखं काय आहे त्यात? जीवा सांगतो, बरोबर आहे तिचं. डिसेंबर महिना देशमुखांसाठी फार काही चांगला नाही आहे. तर सगळ्यांना मागच्या डिसेंबरमध्ये जे काही घडलेलं सगळं आठवतं. काव्या आणि जीवाचे फोटो एक्सपोज झाले आणि सगळे वेगवेगळे झाले. तेव्हा काव्या म्हणते, आता या डिसेंबरमध्ये मला परत परीक्षा तरी देता येईल ना? किंवा बाळाला काही? तेव्हा नंदिनी उठते आणि काव्याला धीर देते. टेन्शन घेऊ नको काव्या, वेडीस का तू? तुझी डिलिव्हरी पण व्यवस्थित पार पडणार आहे आणि तू मेन्सची परीक्षा पण व्यवस्थित देणार आहे. नको तर विचार करू नकोस. तर घड्याळामध्ये 11 झालेले असतात. दोघंही एकमेकाचा हात हातात धरून विष मागतात बाळासाठी. तर दुसरीकडे शारदा काकूंची तब्येत बिघडलेली असते. त्या बांगड्या वगैरे काढून ठेवतात. तेव्हा बांगड्या पण खाली पडतात की फुटतात आणि त्यांना सगळं ते दृश्य आठवत असतं. जीवा बोललेला पण शब्द आठवतात. खोटी प्रेग्नेन्सी, खोटं पोट, सरोगसी आणि त्यांनी दिलेला नकार, काव्याची बिघडलेली तब्येत, सगळ्या गोष्टींनी त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. तिथेच त्या खाली बसून घेतात. त्याच वेळेला धनंजय काकांचा फोन येतो आणि ते कार्यक्रमाबद्दल विचारतात. तेव्हा शारदा काकू सांगतात, तुमच्या दोन्ही मुली अगदी सुखात आहे. त्यांचं सुख बघून माझंच मन भरून आलं. तेव्हा धनंजय काकांना येण्यासाठी 2 दिवस लागणार असतात. तू तुझी काळजी घे, मला अजून 2 दिवस लागतील. फोन ठेवल्यानंतर पण त्यांच्या डोक्यामध्ये तोच विचार चालू असतो. तर दुसरीकडे पार्थ आंघोळ करून आलेला असतो आणि काव्या अभ्यास करते. तो तिला मिठी मारतो. काव्या सांगते, अहो काय आहे, माझी आज टेस्ट आहे, रिझल्ट पण आहे. तेव्हा पार्थ सांगतो, तुम्ही झोपेत जरी पेपर लिहिला ना तरीसुद्धा टॉप माराल तुम्ही. काव्या सांगते, खरंच? असं झालं तर किती बरं होईल. पार्थने तिला पकडलेलंच असतं. त्याच वेळेला तिथे मानिनी काकू येतात. ते दोघंही बाजूला होतात. काय करू, जाऊ की थांबू? ए पोरांनो, दरवाजा तरी लावून घेत जा. पार्थ काव्याच्या मागे लपतो. अरे पण तू बायकोच्या मागे का लपतोय? मी तुला मारणार नाही. नाही मारणार तू मला? अरे पण तू असं टॉवेलवर काय फिरतोय? ही सवय गेली नाही का अजून लहान असतानाची? तेव्हा काव्या विचारते, म्हणजे लहान असताना टॉवेलवर घरभर फिरायचे? आणि काकू सांगतात, अगं टॉवेलच नाही तर. पार्थ म्हणतो, बस आई बस, पुढे काहीच बोलू नको. मानिनी काकू म्हणतात, बरं नाही सांगत. अगं या गोळ्या बघ बरं, एक्सपायर झाल्या की काय? काव्या म्हणते, नाही आई, अजून डिसेंबरपर्यंत आहे. डिसेंबर म्हटल्यानंतर काव्याला टेन्शन येतं. रात्री जीवा जे बोलला ते शब्द तिला आठवतात. तिला चक्कर आल्यासारखं होतं. तेव्हा मानिनी काकू तिला बेडवर बसवतात, पाणी प्यायला देतात. आता बरं वाटते का काव्या? तेव्हा काव्या म्हणते, आई एक विचारू तुम्हाला? मानिनी काकू हो म्हणतात. बाळ बाहेर कसं येतं, केव्हा येतं आणि आपल्याला समजतं का ते बाहेर येणार आहे? तर पार्थ आरशातनं बघून सांगतो, कसं येतं, कधी येतं, काय कळणारच ना. तेव्हा मानिनी काकू रागानेच त्याच्याकडे बघतात आणि शांत बसायला लावतात. काव्या परत विचारते, डॉक्टर एक तारीख देतात, त्याच तारखेला येतं का बाळ बाहेर?
मानिनी काकू म्हणतात, सांगणार, मी तुला सगळं सांगणार, पण तू टेन्शन घेणार नाही ना? काव्या मान हालून नाही म्हणते. अगं डॉक्टरांनी जरी तारीख दिली ना, पण त्याच तारखेला डिलिव्हरी होईलच असं नाही. कधी आधी पण होऊ शकते, नाही तर मग नंतर पण, किंवा कधीही येऊ शकतं. तर नंदिनी जीवासाठी चहा घेऊन येते रूममध्ये. अगं नंदिनी बस ना, एकच कप आणला? नंदिनी सांगते, हो फक्त तुमच्यासाठी आणलाय. तर जीवा तो एक कप चहा अर्धा अर्धा करतो आणि अर्धा कप नंदिनीला देतो. आपण सगळं वाटून घेतो, माहिती ना तुला, चहा पण. तर नंदिनी छान वाटत असतं आणि दोघं पण फुरके मारत तो चहा पित असतात. छान आहे. तेव्हा नंदिनी विचारते, चहा? जीवा म्हणतो, आपल्यातला मी माझ्यातली सगळी भडास काढली. आणि तू आईला म्हणत होती ना की पुरुषातला बाप मरून गेल्यानंतर त्याच्यातला नवराही विझून जातो. मग तो गजरे आणत नाही, 2 हातांवर उचलून घेत नाही, एकत्र चहा पित नाही, वडापाव आणत नाही. तर नंदिनी सॉरी म्हणते. तेव्हा जीवा सांगतो, नाही नाही, मीच माफी मागितली पाहिजे. माझं दुःख मोठं म्हणून मिरवत असताना तुझी आई म्हणून, बाई म्हणून किती घुसमट होते हे जाणूनच घेतलं नाही. पण आज मी ठरवलंय, याचं प्रायचित्त घ्यायचं, या सगळ्यांची भरपाई करायची. नंदिनी विचारते, ती कशी? टेबल उचलतो, बाजूला ठेवतो आणि नंदिनीला उचलून घेतो 2 हातांवर, गोल गोल फिरत पण असतो. नंतर बेडवर बसवतो. बघायचं नाही हां, सरप्राईज आहे. तर नंदिनी डोळे बंद करते. अरे वा, सांगायच्या आधी डोळे बंद पण केले. अहो तुम्हीच तर म्हणालात ना बघायचं नाही. तेव्हा म्हणतो, म्हणूनच तू मला खूप आवडते. बोलायच्या आधी तुला सगळं कळून जातं. आणि गजरे समोर तिच्या नाकाजवळ नेतो. त्याच्या सुगंधानेच तिला कळतं की गजरे आणले. वाव जीवा, गजरे! जीवा त्याच्या हाताने गजरे नंदिनीच्या केसामध्ये माळतो. परत डोळे बंद करायला लावतो. आता काय सरप्राईज आहे? जीवा सांगतो, डोळे बंद कर आधी. नंतर वडापाव आणलेला असतो त्याने. वडापाव बघितल्यानंतर नंदिनी तर खूपच खुश होते, त्याला मिठी मारते. थँक्यू जीवा. हो, हे सगळं एकाच अटीवर. इथून पुढे तुमच्या मनामध्ये काही असेल ते माझ्याशी बोलायचं. रात्री मला किती काही बोलायचं होतं, पण तुम्ही झोपून गेलात आणि मी 2 वाजेपर्यंत जागी होती. जीवा म्हणतो, तुला काय वाटलं मी पुन्हा अंगाई गायला जाईल? आता असं नाही होणार. आणि काल पण काव्या आणि पारदादाबरोबर मी जे बोललो तसंही नाही होणार. कारण आता जीवनदिनीच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे. हवं तर आईंशी मी पुन्हा बोलतो, मी स्वतः बोलतो, पण सरोगसीवरून आता मागे हटायचं नाही. नंदिनी पण खुश होते सरोगसीचं नाव ऐकल्यानंतर. हो जीवा, तुम्ही पण तयार आहात? आता आपल्याला सरोगेट मदरचा शोध घ्यावा लागेल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की शारदा काकूंनी नंदिनीला फोन केलेला असतो, पण त्यांचा काही आवाज येत नाही. तेव्हा नंदिनी रडूनच विचारत असते, अगं आई काहीतरी बोल ना, तुझा आवाज येत नाही आहे. जीवा पण विचारतो, पण काही रिस्पॉन्स देत नाही. आणि शारदा काकूंच्या हातातनं फोनही खाली पडतो. नंदिनी खूप घाबरलेली असते. दोघं पण तिकडे जाण्यासाठी निघतात. हिना उतरताना अगदी घाईत पळत असते नंदिनी. तेव्हा वसू आत्यांच्या लक्षात येतं, ही नंदिनी प्रेग्नेंट आहे ना, मग जीवाच्या स्पीडने कशी धावत होती? काहीतरी गोंधळ दिसतोय. तेव्हा मला लक्ष घालायलाच हवं. तेव्हा हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.